नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे घडामोडी या बातमीपत्रात मी तुषार घरे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. सतीश मधुकरराव फाले, सरपंच ग्रामपंचायत मासा उदेगाव यांना शुक्रवार 21 जून रोजी लोकमततर्फे लोकनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली. सोबतच गेल्या 2 वर्षापासून सरपंचपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या कामगिरीचा आलेख अधिकच उंचावला गेला. यामुळे लोकमतने त्यांना लोकनेता पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिक्षणासह अन्य 642 पेक्षा अधिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत दिले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने काही दिवसापूर्वी केली होती. मात्र या गोष्टींबाबत अद्याप शासन निर्णय जाहीर झालेले नाहीत. याचा फटका राज्यातील 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना बसू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली आहे. जळगावातील यावल शहरात क्रीडा संकुलाचे काम सुरू होऊ शकले नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशा मागणीचे निवेदन रक्षा खडसे यांना देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे, यावल तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, किशोर ननावरे, गौरव कोळी आदींनी यावेळी रक्षा खडसेंना हे निवेदन दिलं. काही दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील कापडणे येथील शेतकरी चंद्रकांत माळी हे शेतात पेरणी करत असताना विजेच्या धक्क्याने त्यांच्यासह त्यांच्या बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी चंद्रकांत माळी यांच्या कुटुंबियांची नुकतीच सांत्वनपर भेट घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. तासगाव तालुक्यातील ढवळी ग्रामपंचायत येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने सुरू असून या कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप मनसे नेते अमोल काळे यांनी केला आहे. लवकरात लवकर या कंत्राटदाराला काळे यादीत टाकावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे. यवतमाळ मारेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणाने शेतकऱ्यांना वीज, रस्ते, बोगस बियाणे आदी समस्यांचा सामना करावा लागत असून शेतकऱ्यांचा त्रास द्याल तर मनसे स्टाईल उत्तर देऊ असा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम जिल्हा यांच्या वतीनं शासकीय कार्यालयांना 501 वृक्षांचं वितरण करण्यात आलं. जर तुम्हालाही तुमच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती अथवा ईमेल आय डीवरती आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमच्या बातम्यांची दखल नक्की घेऊ. आता इथेच थांबतोय, घेतोय तुमची रजा. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात नव्या बातम्यांसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.